मित्रांनो नमस्कार. परवा 12वीचा निकाल लागला, ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम सुद्धा दिलेली आहे. दॅट इज ऑल्सो ओके. मग अशा परिस्थितीमध्ये आता त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे की आपला PCBचा प्रॉपर स्कोर झालेला नाही, तरीही नीट परीक्षा ह्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. आणि नीट एक्झाममध्ये जर चांगले मार्क्स पडले तर मग मात्र काय होऊ शकतं? नीट एक्झाममध्ये छान मार्क्स आहेत, पण PCBचा स्कोरच तुमचा पर्सेंटेज व्यवस्थित मेंटेन न झाल्या कारणामुळे, ग्रुपिंग व्यवस्थित न झाल्या कारणामुळे तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. या व्हिडिओमध्ये मला एक सोल्युशन सुचतंय, वाटतंय, आणि म्हणून ते सोल्युशन सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यावरती एक वेगळा मार्ग आपल्याला काढता येऊ शकतो आणि समाज, शासन हे सर्वजण एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा एक मार्ग आपल्याला याच्यातून काढता येऊ शकतो का, या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा, सगळीकडे शेअर करा आणि नक्कीच त्या अँगलनी प्रयत्न करता येतो का या दृष्टीने जर विचार झाला तर खऱ्या अर्थाने एक चांगलं पाऊल उचललं जाणार आहे. अवघड आहे, कठीण आहे, पण अशक्य सुद्धा नाही. याच्यावरती जर काम करता आलं तर ह्या विद्यार्थ्यांसोबत न्याय केल्यासारखं होणार आहे असं पर्सनली मला वाटतं. आता गरज आहे एका संवेदनशील निर्णयाची, आणि तो निर्णय काय असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी घेऊन किमान 1 ते 2 वर्षाची जीवतोड मेहनत करतात. अनेक प्रकारचे क्लासेस जॉईन करतात, त्याच्यासाठी ते मेहनत घेत असतात, रात्रंदिवस अभ्यास करतात. मग टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी, ते जे काही करणं अपेक्षित आहे ते सगळं त्या विद्यार्थ्यांच्याकडनं झालेलं असतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी आता नीट एक्झाम देण्याच्या ऐन उंबरठ्यावर उभे होते. आणि अशा परिस्थितीमध्ये बरोबर उद्या नीट एक्झामिनेशन आहे म्हणताना त्याच्या काही तास अगोदर 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागतो महाराष्ट्र शासनाच्या. आणि महाराष्ट्र शासनाच्या 12वी बोर्ड परीक्षेचा हा निकाल जो लागलाय तो नुसता विद्यार्थ्याच्या 12वीचा निकाल नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती प्रचंड मोठा धक्का आहे. लक्षात घ्या, कारण हे विद्यार्थी उद्याच्या नीट परीक्षेच्या तयारीसाठी विचार करत होते किंवा आता त्यांचं ते फायनल फिनिशिंग टच ज्याला आपण म्हणतो त्या तयारीमध्ये होते. आणि अशा परिस्थितीमध्ये यांचा माइंडसेट कम्प्लिटली डायव्हर्ट झाला, मानसिकता पूर्णपणे बदलली गेली आणि विद्यार्थी या निकालामध्ये गुंतून बसले. जे एक तास, एक मिनिट, एक सेकंद जिथे विद्यार्थी महत्वाचा मानून कामाला लागतात, त्या विद्यार्थ्यांचे काही जणांचे 2 तासापासून ते 8 ते 10 तासापर्यंतचा वेळ हा निकालाच्या गर्तेमध्ये वाया गेलेला आहे अक्षरशः. आणि लगेच दुसऱ्या दिवशी हे विद्यार्थी परीक्षा सेंटरमध्ये, परीक्षा हॉलमध्ये बसून नीट परीक्षा देत होते. आता एकूणच झालं काय, याच्यापेक्षा याचा परिणाम कोणाला भोगायला लागतोय, तर तो अर्थात विद्यार्थ्यांना हा परिणाम भोगावा लागत आहे. मग आता इथं आपल्याला कोणालाही दोष द्यायचा नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही शेड्यूल आहे नीट एक्झामिनेशनचं आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं जे काही निकालाचं शेड्यूल आहे, याच्यामध्ये कुठंतरी कोऑर्डिनेशन असायला पाहिजे होतं, ही एक माफक अपेक्षा आहे. आणि हे असायला किंवा हे असणं खरंच खूप अत्यंत आवश्यक आहे. परंतु ते झालं नाही. मात्र फटका कुणाला बसलाय? विद्यार्थ्यांना बसलेला आहे. नीट परीक्षेसाठी PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यातला बोर्ड परीक्षेतला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? किमान 50% स्कोर आपल्याला याच्यामध्ये घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका विद्यार्थ्याने पूर्णपणे तयारी करून नीट परीक्षेसाठी तो आता रेडी आहे. परंतु अशा अटीतटीच्या वेळी काय होऊ शकतं? विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लॉस होऊ शकतो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन नाहीसं होऊ शकतं आणि दुसऱ्या दिवशी त्यात नीट सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जायचं असतं. इथं प्रश्न हा दोषारोपणाचा नाही आहे किंवा शासनाला कुठल्याही प्रकारचा ब्लेम करण्यासाठी मी इथं नाही आहे. परंतु आता जे झालं ते झालं, इथून पुढे काय मार्ग काढता येऊ शकतो याच्यावरती मला या ठिकाणी बोलायचं आहे. आणि त्या सोल्युशनच्या अँगलनी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं जरुरी आहे. आणि म्हणूनच आता गरज आहे एका संवेदनशील निर्णयाची, आणि तो निर्णय काय असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका. लक्षात घ्या, काय करता येऊ शकतं. आता आमची शासनाकडे आणि शिक्षण मंडळाकडे तसं म्हणाल तर स्पष्टच मागणी आहे की आपण जनरली इम्प्रूव्हमेंटची परीक्षा राबवता. मला वाटतं ही जी परीक्षा आहे ती आपण जनरली मला वाटतं जून, जुलै, ऑगस्टच्या आसपास काहीतरी राबवता. तर या वर्षी असं करता येईल का आपल्याला की ही जी इम्प्रूव्हमेंटची परीक्षा आहे विद्यार्थ्यांची, कारण आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, तो स्कोर म्हणजे 12वीचा रिझल्ट त्यांनी बघितला, त्याच्यानंतर ठीक आहे त्यांच्या डिस्टर्बन्स क्रिएट झाला, तरी ते दुसऱ्या दिवशी परीक्षेमध्ये ते बसले, पेपरला ते गेले असं. आणि मग असं इमॅजिन करा की त्यांचा नीटचा पेपर कदाचित चांगला गेलाय, परंतु दुर्दैवानं 12वीच्या परीक्षेमध्ये जर त्यांचा स्कोर कमी आलेला असेल तर मग मात्र त्यांचं हे शैक्षणिक
एक वर्ष अक्षरशः वाया जाण्याची शक्यता आहे. मग आता करता काय येऊ शकतं आपल्याला याच्यामध्ये? इम्प्रूव्हमेंटची एक परीक्षा आपण शासन म्हणून आपण नेहमीच घेता, दरवर्षी घेता. ही जी इम्प्रूव्हमेंटची परीक्षा आपण घेता ती जनरली मला वाटतं जून जुलै ऑगस्ट या महिन्यांच्या आसपास काहीतरी घेता. यावर्षी एक संवेदनशील व्यक्ती, संवेदनशील संस्था आणि शासन म्हणून आपण असा निर्णय घेऊ शकतो का की ही इम्प्रूव्हमेंटची परीक्षा थोडंसं लवकर घेता येईल का? आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट या ठिकाणी मला क्लिअर करायची आहे. इम्प्रूव्हमेंटची फक्त परीक्षा घेऊन जमणार नाही, तर त्याच्यामध्ये या परीक्षेचा जो निकाल आहे तो थोडासा वेगानं लावता येईल का हे बघणं थोडंसं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून मग आता इथं काय होऊ शकतं की बघा 12वीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे त्याच्यामध्ये पीसीबीचा स्कोर त्यांचा कमी आलेला आहे, मात्र नीट परीक्षेमध्ये ते म्हणजे बऱ्यापैकी स्कोर करू शकत आहेत. परंतु 12वीचा स्कोर डाऊन आला किंवा तिथले पीसीबीचं जे काही बॅलन्स होतं त्यांचा रिझल्ट जो होता तो डॅमेज झालेला आहे, तर अशा लेकरांना आपण संधी द्यायला पाहिजे असं पर्सनली मला वैयक्तिक वाटतं. आणि मग ही संधी देताना शासनानं इम्प्रूव्हमेंटचे पेपर थोडेसे लवकर घ्यावेत, त्याचा निकाल सुद्धा थोडासा फास्ट ट्रॅक पद्धतीने लावावा, जेणेकरून नीट एक्झामचे जे रिझल्टची टायमिंग असते ती टाइमलाईन थोडीशी आपण पाळावी आणि त्याच्या अगोदर हा निकाल देता येईल का, म्हणजे इम्प्रूव्हमेंट परीक्षेचा निकाल लवकर देता येईल का, याच्यावरती जर काम करता आलं तर ह्या विद्यार्थ्यांसोबत न्याय केल्यासारखं होणार आहे असं पर्सनली मला वाटतं. नीट एक्झामचा रिझल्ट अर्थात नीटचा जो काउन्सिलिंगचा जो काही टाइम पिरियड आहे या टाइम पिरियडच्या अगोदर जर का या विद्यार्थ्यांचे इम्प्रूव्हमेंटचे निकाल आपल्याला आणता आले किंवा निकाल लावता आले तर बऱ्यापैकी चांगलं काम होऊ शकणार आहे. मला माहिती आहे की हे काम शक्य नाही, अवघड आहे, कठीण आहे, परंतु मला वाटतं विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या बाजूने जर का आपण विचार केलात तर ही गोष्ट होण्यासारखी पण आहे असं पर्सनली मला वाटतं. विद्यार्थ्यांचं एक वर्ष म्हणजे त्यांच्यासाठी फक्त कॅलेंडरमधलं एक वर्ष नसतं, त्या एक वर्षभरामध्ये त्यांनी केलेली प्रचंड मेहनत असते, अमाप पैसा त्यांनी ओतलेला असतो, पालकांचे पैसे पाण्यासारखे त्यांनी ओतलेले असतात आणि मग आपल्या एका चुकीच्या पद्धतीने आपण जो निकाल लावला किंवा चुकीच्या वेळी जो निकाल लावला, चुकीच्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा, तर तो लावल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना जो मानसिक धक्का बसलाय त्याच्यामधून ते नीट एक्झाम त्यांनी दिलेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला काही गोष्टी करता आल्या तर हे फार चांगलं होईल असं पर्सनली मला वाटतं. कारण एक लक्षामध्ये घ्या सगळ्यांनीच की एखाद्या विद्यार्थ्याचं जे काही वर्ष असतं एज्युकेशनल इयर ते फक्त काही कॅलेंडर इयर नाही, त्याच्यामागे आईवडिलांचे कष्ट असतात, आर्थिक गुंतवणूक असते, पैसे भरपूर त्यांनी खर्चलेले असतात, विद्यार्थ्यांची स्वप्न, त्यांनी केलेला त्याग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड मेहनत. ही नीट एक्झामची तयारी करणारी पोरं साधी नसतात, लक्षात घ्या, खूप सारी मेहनत ही घेत असतात. आणि मग अशा म्हणजे टायमिंग मिस्टेकमुळे हे जर विद्यार्थी खचले असतील, डिस्ट्रॅक्शन आलेलं असेल, तर आपली एक जबाबदार समाज म्हणून किंवा जबाबदार शासन म्हणून आपली ही एक जबाबदारी आहे की त्यांना एक सेकंड चान्स आपण द्यायला पाहिजे आणि ते आपल्या हातामध्ये आहे असं मला पर्सनली वाटतं. आता एखाद्या विद्यार्थ्याचं संपूर्ण वर्षच अडचणीत येऊ नये याच्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा होऊ नये असं मला वाटतंय. ही शिक्षा विद्यार्थ्यांना होऊ नये असं जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर आपण सुद्धा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. इम्प्रूव्हमेंटच्या परीक्षा गव्हर्नमेंटनी थोडंसं लवकर वेगामध्ये घेता येतील का याकडे बस असा एक विचार, मी कालपासून मी या मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाही आणखीन, की हा विचार माझ्या माइंडसेटमध्ये सतत चालू आहे की आता काय करता येऊ शकतं. तर आता इम्प्रूव्हमेंटची परीक्षा थोडं वेगामध्ये घेता येऊ शकेल, त्याचा रिझल्ट लावता येऊ शकेल. अवघड आहे, कठीण आहे, पण अशक्य सुद्धा नाही. हेही तेवढंच कठीण म्हणजे हेही तेवढंच खरं आहे, लक्षामध्ये घ्या. जर तुम्हालाही वाटत असेल की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला हवा तर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. लोकलचे जे त्यांचे म्हणजे शासकीय आणि प्रशासकीय लोक आहेत त्या सगळ्यांनी याची दखल गांभीर्याने घ्या असं मला या प्रसंगी वाटतं. इथे मला आरोप करण्यापेक्षा सोल्युशन सांगावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.